एमपी से आए हैं। यहाँ के वोटर हो क्या? वोटर? अरे यहाँ मीटिंग में आए हैं ना। वोटर नहीं हो, मतदाता नहीं हो यहाँ के? नहीं देता। यहाँ पे वोट डालते हो मुंबई में? नहीं, अपने एमपी में। मित्रांनो, मी आज एक असा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय की खरं तर हा व्हिडिओ पाहिल्यावर मीच काय कुणी सुद्धा बोलायची काहीही गरज उरणार नाही। कुणी राजकीय विरोधकांनी जर सांगितलं असतं ना तर कदाचित अनेकांचा विश्वास सुद्धा बसला नसता। पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर राजकारणातील एक मोठं सत्य डोळ्यासमोर येईल असा हा व्हिडिओ आहे की तो स्वतःच खूप काही बोलून जातोय आणि तो बोलून सुद्धा गेलेला आहे। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतून एक मोठं बिंग या व्हिडिओनं नागडं उघडं केलेलं आहे अक्षरशः। बघा, ठाकरे बंधूंची सभा शिवतीर्थावर झाली। या सभेला अति विराट अशी गर्दी पाहायला मिळाली आणि त्या उलट एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या सभा म्हणजे महायुतीचा एक फ्लॉप शो ठरला। ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही फरक पडत नाही म्हणणारा भाजपा आणि शिंदे गट सुद्धा खरं तर धास्तावलेला आहे। कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपून राहिलेलं नाही। भाजपाला आपल्या प्रचाराची दिशा सुद्धा या ठाकरे बंधूंमुळे बदलावी लागलेली आहे। मित्रांनो, ठाकरे बंधूंच्या सभेच्या तुलनेमध्ये शिंदे फडणवीसांची सभा कुठंही अशी त्या तुलनेत दिसत नव्हती। म्हणजे बघा, एकतर त्या सभेमध्ये कसलं चैतन्य नव्हतं, कसला उत्साह नव्हता आणि मग त्यात ती झालेली रटाळ भाषणं। या सभेची गर्दी दाखवताना बघा, भाजपचे कॅमेरे सुद्धा टॉपच्या अँगलला गेलेच नाहीत। म्हणजे काय होतं, वरच्या कॅमेऱ्यातून खरी गर्दी दिसून येते आणि कदाचित त्यामुळं भाजपाचे कॅमेरे वरच्या बाजूला गेलेच नसावेत। या सभेला गर्दी जमवण्याचा आटोकाट प्रयत्न शिंदे गटानं आणि भाजपने केला। सभेला गर्दी व्हावी म्हणून सगळ्या जमतील त्या सगळ्या शक्कल लढवण्यात आल्या। अहो, अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सभेला येणार आहेत असं सांगून सुद्धा गर्दी जमवायचा प्रयत्न झाला। मुंबई तकच्या पत्रकारांनी शिवतीर्थावर या शिंदे गटाचे अक्षरशः बिंग फोडलं बघा। खऱ्या आणि वास्तव पत्रकारितेचं उत्तम प्रदर्शन मुंबई तकनं केलं। सभेला उपस्थित असलेल्या काही महिला आणि तरुण मुलीच्या ग्रुपला या पत्रकारांनी विचारलं, तुम्ही कोणाच्या सभेला आलात, कोणाला बघायला आलात? तेव्हा त्यांनी निरागसपणे सांगितलं, मोदीजींना। तेव्हा पत्रकारांनी त्यांना सांगितलं की अरे, आज इथं मोदीची सभा तर नाहीये। तेव्हा त्यांचा चेहरा सुद्धा पडला हो। आम्ही मानखुर्दवरून आलोय, आम्हाला मतं मागायला जे आले होते त्यांनी सांगितलं मोदी आणि फडणवीस येणार आहेत म्हणून, अशी माहिती या सभेला आलेल्या महिलांनी दिली। म्हणजे खुर्च्या भरण्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक झाली का असा प्रश्न तर आपोआप उपस्थित होतो। नुसती फसवणूक नाही मित्रांनो, तर काहींना चक्क जबरदस्तीनं आणल्याचं सुद्धा समोर आलं। एका व्यक्तीनं तर थेट कॅमेरासमोर सांगितलं, आमचा घर मालक पार्टीचा प्रेसिडेंट आहे, त्याने सांगितले की आमची मीटिंग आहे, तुम्हाला जायला लागेल आणि म्हणून आम्ही आलो। त्यामुळं आजची सुट्टी आणि पगार सुद्धा बुडवून सभेला आल्याचं या कामगारांनी सांगितलं। हे लोक समर्थक आहेत की बेटबिगार? म्हणजे हा व्हिडिओ पाहिला ना, मग हाही प्रश्न पडतो। अहो, त्याच्याही पुढे जाऊन बघा मित्रांनो, मुंबई तकच्या पत्रकारांनी एका व्यक्तीला विचारलं, आज कोणाची सभा आहे इथं, कोणाच्या सभेसाठी तुम्ही आलेला आहात? तेव्हा या व्यक्तीनं चक्क शिराज सिंग यांच्या सभेसाठी आलो होतो असं सांगितलं। आता हे कोणी शिराज सिंग? कदाचित त्याला शिवराज सिंह म्हणायचं असावं। अहो, दुसऱ्या एकानं तर चक्क शिवाजी की मीटिंग आहे असं उत्तर दिलं। हे लोक मुंबई बाहेरचे तर होतेच होते हो, पण कोलकाता, मध्य प्रदेश इथून आलेल्या या कामगारांना कामाच्या ठिकाणावर उचलून थेट या जाहीर सभेमध्ये आणल्याचं दिसून आलं। मुंबई तकचा हा व्हिडिओ बघा मित्रांनो, थक्क व्हाल तुम्ही, थक्क व्हाल। पण शिंदे गटाचं खरं जे काही वास्तव आहे ना, ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमुळे समजेल। बघा, हा व्हिडिओ बघा। एमपी से आए हैं। यहाँ के वोटर हो क्या? वोटर? अरे यहाँ मीटिंग में आए हैं ना। वोटर नहीं हो,
मतदाता नहीं हो यहाँ के, सुनाई नहीं देता। यहाँ पे वोट डालते हो मुंबई में, नहीं, अपने एमपी में तो यहाँ पे क्यों आए हो? काम के वास्ते? वो मीटिंग में आ गया था। किसकी मीटिंग? अरे हमारे वो प्रधान रहते हैं ना चिकनी में, उसके लिए साथ आज क्या हो रहा है यहाँ पे? आज क्या हो रहा है यहाँ पे? यहाँ सिराज सिंह के मीटिंग हो रहा है ना, मीटिंग हो रहा है इसीलिए आ गया है। किसकी मीटिंग है? हमको अभी मालूम नहीं है लेकिन आ गया है। हे त्यांना माहिती नाहीये तर इथे कोणासाठी आलेत? ठीक आहे, कहाँ से आए हो? कुठून आलाय? কলকাতা থেকে আয়া কলকাতাতে কাজ করতেছি कुठला? কলকাতা कोलकाता। मराठी समजती है? হ্যাঁ मराठी समजता? বাংলা 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 समझते हैं हिंदी थोड़ा थोड़ा समझता है। यहाँ पे क्यों आए हो? হ্যাঁ यहाँ पे किसके लिए आए हो? কাম করতে মানে কাজ করতে এসেছি काम के वास्ते। হ্যাঁ কাজ করছে तो यहाँ पे क्यों आए हो अभी? ইলেকট্রিক কোম্পানিতে কাজ করতে এসেছি यहाँ पे क्यों आए हो? ये बीजेपी मीटिंग है আসছি किसकी मीटिंग है? ये শিবাজি মিটিং এ এখানে शिवाजी। হ্যাঁ এখানটায় এই মিটিং এ আমরা এসেছি किसकी मीटिंग है? किसको आएगा मुझे बताओ, वो स्टेज पे किसके फोटो है? मोदी का मीटिंग आ रहा है मोदी जी आने वाले हैं। किसने बोला? मालूम नहीं सुंदर किसने बोला? किसने আমাদের বাড়িওয়ালা নামটা কি বাড়িওয়ালা নামটা কি आप भी कलकत्ता? यहाँ से लेके यहाँ पे। अच्छा, आज यहाँ पे कौन आने वाला है? यहाँ पर कौन आ रहा है तो हमको मालूम नहीं है, लेकिन जनता पार्टी का मीटिंग है इसलिए हम लोग इनको समर्थन करता हूँ इसलिए आया हूँ। किसने बोला आपको? वो हम जहाँ पर रहते हूँ वहाँ पर हमारा जो मकान मालिक है वो वहाँ का प्रेसिडेंट है, वही बोल के बोला है कि हमारा उधर एक मीटिंग है आप लोग जाओगी, तो हम बोला है कि हम लोग जनता पार्टी का समर्थन करता हूँ तो हम जाएंगे। आज काम छुट्टी करके इधर आया है। आप छोड़ के आए? हाँ आज का पैसा कौन देगा? दहाड़ी मारो गुली, आज का दहाड़ी मारो गुली। ऑन कर दिया। हाँ आज का दहाड़ी नहीं चाहिए हम लोग का। आप भाजपा के सदस्य हो या समर्थक हो? समर्थन हो, हम लोग जनता पार्टी का समर्थन करता हूँ इसलिए इधर आया हूँ आज काम पाम बंद करके। कौन आने वाला है यहाँ पे? वो तो मुझे मालूम नहीं है अभी तक कौन आया रहा है, वो हम लोग पूछा नहीं हमारा प्रेसिडेंट से जो इधर कौन आ रहा है, बोला है उधर मीटिंग हो रहा है जाओगे कि बोलो। मैं बोला हम तो जनता पार्टी को समर्थन करता हूँ तो हम जाएंगे उधर। तर खूप जण इथे आहेत जे कलकत्तामधनं आल्यात, काही भिवंडी पनवेलमधनं पण आल्यात। आज इथे सभा आहे, तर कोणाला पाहायला आलात? कुठला आवडता नेता आहे ज्याला पाहायला आलात मानखुर्दून? मानगुरचे मोदीजीसाठी आम्ही आलो इथे. मोदीजी आज नाही येणार आहे. आम्हाला सांगितलंय की मोदीजी येणार आणि देवेंद्र फडणवीस इथे येणार. मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस येणार आहेत असं सांगितलं. कोणी? जे म्हणजे आम्ही ज्या इथून आलाय ना रोड क्रमांकनं ते लोक सांगितलंय आम्हाला. मग मोदीजी आणि देवेंद्र फडणवीसच का? आज आता इथे एकनाथ शिंदे पण येत आहेत, ते आवडतात की नाही? ते आमच्या पाहिलं मित्रांनो, खरं वास्तव बघा. शिवसेना मराठी अस्मितेच्या ताकदीवर उभी राहिली. फुटलेला शिंदेगड स्वतःला शिवसेना म्हणून घेतो आणि सभेला गर्दी जमवण्यासाठी परप्रांतीय कामगार आणि खोट्या आश्वासनांचा त्यांना आधार घ्यावा लागतो. सभेला आलेल्या किंवा आणलेल्या या लोकांना नीट मराठी सुद्धा बोलता येत नव्हतं. शिवसेनेची सभा म्हणण्याऐवजी हे लोक शिवाजीची मीटिंग आहे असं म्हणत होते. या लोकांना नेता माहिती नाही, नेत्याचं नाव माहीत नाही, कोणाच्या सभेला आलोय ते माहीत नाही, कशासाठी आलो आहोत ते सांगता येत नाही, मराठी भाषेतला म कळत नाही. अशा लोकांच्या भरोशावर शिंदेगड मुंबईचा गड जिंकणार का? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.